तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 16 प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा त्यातला प्रॉब्लेम सेट नंबर 56 बघणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे, यूज द लेटर फॉर एनी नंबर्स अँड राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन अ शॉर्ट अँड द सम ऑफ एनी नंबर आर 0 इज द नंबर इट सेल्फ. अर्थ काय बघायचा, अल्फाबेट कोणता यूज करायचा, ए बी सी कोणताही यूज करू शकतो. ठीक आहे, जसं की ते आपल्याला म्हटलं की द सम ऑफ एनी नंबर अँड 0 इज द नंबर इट सेल्फ, म्हणजे कोणताही अल्फाबेट घ्यायचा आहे त्याला 0ने काय करायचं, सम करायचं. त्याचा आन्सर काय येणार तर तेच येणार आहे आपल्याला. मग आपण इथं a+0 केलं तरी आपला आन्सर काय येणार तर एच येणार आहे. मी इथे x+0 केलं आहे तर माझा आन्सर एक्स आलेला आहे. तुम्ही b+0 केलं तर तुमचा आन्सर काय येणार तर बीच येणार आहे. y+0 केलं तरी तुमचा आन्सर काय येणार तर इथे वायच येणार आहे. ठीक आहे. सेकंड बघा, द प्रोडक्ट ऑफ एनी टू नंबर्स अँड द प्रोडक्ट ऑब्टेन आफ्टर चेंजिंग द ऑर्डर ऑफ दोज नंबर इज द सेम. बघा काय म्हटलं इथे की आपल्याला काय करायचं, प्रोडक्ट म्हणजे काय होतं, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, प्रोडक्टचा अर्थ काय होतो तर आपला मल्टिप्लिकेशन करणं होतं सिम्पली. इथे जसं सम दिलेलं आहे, सम म्हणजे काय होतं आपलं ॲडिशन होते, तसंच प्रोडक्ट म्हणजे काय होते तर मल्टिप्लिकेशन करणे होते. आता आपल्याला काय सांगितलं आहे, मी आता इथं a+b घेतलेलं आहे. ठीक आहे, इक्वल टू मी जर आता b+a जरी म्हटलं तरी व्हॅल्यू काय येणार तर आपली सेमच येणार आहे. आन्सर दोन्ही सेम येतील कारण की काय व्हॅल्यू तर दोन्ही याच्यात सेम आहे. जसं की ते a+b घेतलं आहे आणि इथं b+a सारखेच राहणार आहे. नाही, आन्सर दोन्ही याचे काय येतील तर सेमच येतील. तेच आपल्याला काय म्हणतो इथं प्रोडक्ट करायचं सांगितलं होतं, म्हणजे आपलं सेमच आन्सर येईल इथे सुद्धा. ठीक आहे. थर्ड म्हटलं आहे, द प्रोडक्ट ऑफ एनी नंबर अँड 0 इज 0. काय म्हटलं आपल्याला तर काय घ्यायचं, प्रोडक्ट म्हणजे परत सांगितलं मी मल्टिप्लिकेशन, आणि a मल्टिप्लाय बाय 0 केलं तरी आपला आन्सर काय येणार तर 0 येणार आहे. b मल्टिप्लाय बाय 0 केलं तरी आपला आन्सर 0 येणार आहे. x मल्टिप्लाय बाय 0 केलं तरी आपला आन्सर 0 येणार आहे. y मल्टिप्लाय बाय 0 केलं तरी आपला आन्सर 0 येणार आहे. सेकंड क्वेश्चन बघा, राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन द वर्ड्स. ठीक आहे, काय म्हटलं आहे फर्स्ट आपल्याला m-0 इक्वल टू m, म्हणजे काय तर आपल्याला काय म्हटलं आहे, फर्स्ट प्रॉपर्टी इथे लागू होते कोणती तर सबस्ट्रॅक्टिंग 0 फ्रॉम एनी नंबर द नंबर इट सेल्फ. म्हणजे काय सांगितलं आहे तर आपण नंबर घेतलेला आहे, काय घेतलं आपण तिथे अल्फाबेट घेतला आहे, त्यातून आपण काय केलं 0 मायनस केलं तर आपला आन्सर काय येणार तर शेवटी तेच आन्सर येणार आहे. म्हणजे काय तर आपला सबस्ट्रॅक्टिंग 0 फ्रॉम एनी नंबर. ठीक आहे, अँड द नंबर इट सेल्फ, म्हणजे स्वतःलाच तो नंबर आपल्याला द्यायचा आहे. सेकंड आपला n डिवायडेड बाय 1 इक्वल टू घेतला आपण nला, म्हणजे डिवायडिंग एनी नंबर बाय 1. ठीक आहे, अँड गिवन नंबर इट सेल्फ काय येणार तर आपलं n डिवायडेड बाय 1 केलं तर आपला आन्सर किती येणार आहे, x डिवायडेड बाय 1 केलं तरी आपला आन्सर किती येणार तर x येणार आहे. व्हॅल्यू